नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत उरुळी देवाची या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 10 मार्च रोजी एक आदत एक बैल असं भव्य दिव्य मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. आपलं नाव? गणेश पोपट शिंदे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? शिवजयंतीनिमित्त श्री काळभैरवनाथ केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मैदानाचे आयोजक कोण आहेत? आयोजक स्वतः तुम्ही? स्वतःचे आणि माझ्यासोबत जगदीश बापू आहे, लकी शेठ परदेशी, स्वप्नील शेठ आहेत, अजित गुजर आहेत, संतोष शेठ आहेत. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी झालेली आहे. बरं, आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल? आज दुपारनंतर मिळेल तुम्हाला. बरं. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल? नियम अटीनुसार संपन्न होईल. बरं, आता हे आदतचं मैदान आहे, या ठिकाणी किती मैदान होऊन गेलेले आहेत? या ठिकाणी आत्ताच 9 तारखेला पाठीमागं एक मैदान झालेलं आहे, ओपनचं भव्य दिव्य मैदान झाले. अगोदर पण 3-4 वेळा मैदान झालेलं आहे त्याच फाटीवरती? त्याच फाटीवर मैदान आहे. बरं, आता आदतचं मैदान त्यामुळे बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांक 1 लाख आणि डाल, द्वितीय क्रमांक 71,000 आणि 1 डाल, तृतीय क्रमांक 51,000 आणि 1 डाल, चतुर्थ क्रमांक 41,000 1 डाल, पंचम क्रमांक 31,000 1 डाल, 6व्या क्रमांकाला 21,000 1 डाल, 7वा क्रमांक 11,000 1 डाल आणि 8व्या क्रमांकाला 7,000 1 डाल. प्रवेश फी किती? 1,000 रुपये. आता ह्या मैदानामध्ये एक नवीनच उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी होणार आहे. हो. तर काय आव्हान करताल? हा व्हिडिओ संपल्यानंतर वेबसाईटच्या माध्यमातून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटला वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करावी. म्हणजे ज्या पद्धतीने नोंदणी होणार आहे त्याची सगळी माहिती मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी कशी करायची वेबसाईटच्या माध्यमातून ती सगळी माहिती दिली जाईल. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट त्याच दिवशी सकाळी काढले जाते. मैदानाच्या दिवशी. कोणाच्या हस्ते लॉट काढले जातील? गाडा मालकांच्या हस्ते. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये? सर्व मालकांनी, बैलगाडा मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करा वेबसाईटच्या माध्यमातून. आणि सकाळी लवकर येऊन आयोजकांना सर्वांना सहकार्य करावे आणि लवकरात लवकर लॉट पाडून मैदान सुरू करण्यात येईल. चालते. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? मी सोमनाथ करे. काय सांगाल मैदानाच्या विषयी? कसं आहे मैदान? आता तयारी चालू आहे मैदानाची? हो, मैदानाची तयारी चालू आहे. या ठिकाणी मैदानाचं तयारी पहिलं पण मैदान या ठिकाणी झाले. या ठिकाणी आपण 25 एप्रिल 2014 साली या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात प्रथम स्क्रीनचं मैदान आणि महाराष्ट्रात या मैदानाचं नाव आहे असं त्यावेळेस या ठिकाणी मैदानामध्ये दोन्ही लक्ष्या प्रथम क्रमांक केला होता, लक्ष्य आणि संग्रामचा. त्या दोन्ही लक्ष्य या ठिकाणी उपस्थित होते. आता पण आपण या ठिकाणी गेल्या महिन्यातच 9 तारखेला मैदान झालं. खूप असं सुंदर या पद्धतीत मैदान झालेलं आहे या ठिकाणी. आता ह्या मैदानाचं घेताय वैशिष्ट्य काय असणार आहे यावेळेस? नोंदीच्या संदर्भात काहीतरी उपक्रम राबवला त्याविषयी सांगा. या ठिकाणी यावर्षी म्हणजे आत्ता या मैदानाला आपण काय केलं, वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा संघटना आहे, त्या संघटनेत जे आहे ना अखिल बैलगाडा संघटना, त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनंच आपण या ठिकाणी नोंदणी करणार आहोत. आता आपण वळूयात मैदानाकडे. दादा, मैदानात रान कसं आहे? मैदान सर आम्ही एकदम प्लेन सभा टेबल पीस आहे. बरं, माती कुठली? काळी? कशी? काळी माती आहे. त्याच्यावरती आपण पाणी टाकून लोलर वगैरे फिरून एकदम प्लेन केलेलं आहे. बरं, आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 8 फाटे आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? आतातलं अंतर 14 फूट आहे. आता हे आदतचं मैदान आहे. मागच्या महिन्यामध्ये इथं ओपनचं मैदान झालं होतं,
त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आदतचं मैदान असलं? गेल्या वेळेस आपण जे 9 तारखेला मैदान घेतलं त्या मैदानाचा 1000चा पल्ला होता. आपण हे आदतचं मैदान असल्यामुळे या ठिकाणी 900चा पल्ला ठेवलेला आहे. बरं. आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस ते 6 ते 7 गट थांबवू शकतात. म्हणजे अशा भरपूर अंतर आहे. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या समोर ज्यावेळेस गाडी समोर जाते त्यावेळेस 1000चा पल्ला आपण अंतर पुढं समोर ठेवलेला आहे. समोर ठेवलं. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? या ठिकाणी जवळपास विहीर, ओढा वगैरे काही नाही आहे. अतिशय सुरक्षित असे हे मैदान आहे. गेल्या वेळेसपेक्षाही या ठिकाणी आपण 5 एकराची म्हणजे बैल बांधण्यासाठी व त्यांची व्यवस्था केलेली आहे. मोकळी जागा एकदम मोकळे 5-6 एकर मोकळं मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे. बैल बांधण्याची कुठल्या दिशेला आहे ते मैदानाच्या पूर्व दिशेला आपण पूर्ण बैल बांधण्याची व्यवस्था केलेली आहे. मोकळं पटांगण. मोकळं पटांगणाने. काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून वेबसाईटवरती नोंदणी करण्याच्या संदर्भात बैलगाडी चालक मालकांना? सर्व मी बैलगाडा चालक मालक व संघटना या सर्वांना एक आव्हान करतो. आपलं उरुळ देवाची मध्ये चांगल्या पद्धतीचं मैदान होतं. हे नाव उरुळ देवाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर सर्व बैलगाडा मालकांनी व चालकांनी या ठिकाणी आपण 10 तारखेला जे मैदान घेणार आहे या मैदानात येऊन आपण जे अखिल बैलगाडा संघटना आहे वेबसाईट आहे, वेबसाईटच्या माध्यमातून आपण नोंदणी करून या ठिकाणी जास्तीत जास्त सहकार्य करावं व जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मैदान होणार आहे. धन्यवाद. आपलं नाव? अजित गुजर. काय सांगाल मैदानाच्या विषयी? आयोजित केले मैदान एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी 10 तारखेला आपण आदतचं मैदान आयोजित केलेलं आहे. तर हे मैदान संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का? हो, नियमाटीनुसार सगळं जे सर्वोच्च न्यायालयाने किंवा आपल्या महाराष्ट्र बैलगाडी संघटनेच्या जे नियमाटी आहेत त्या सर्व नियमाच्या स्वाधीन राहून हे मैदान संपन्न होणार आहे. आता आपण वळूयात या मैदानाच्या नियमाटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा कुठलाही अवयव जो पुढे असेल त्याच्यावरती आपण या ठिकाणी निकाल देणार आहे. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, ती गाडी बाद केली जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 3 गटाचा या ठिकाणी कालावधी असेल. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला बक्षीस मिळेल का? नाही. बरं. आता हे आदतचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? या ठिकाणी जर लॉबी टच झाली तर या ठिकाणी लॉबी टचला निकाले, परंतु बैलगाडी एक चाक किंवा बैलाचं एक पाय जर फाटीच्या पलीकडे असेल तर ती गाडी बाद दिली जाईल. जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेला नियम आहे लॉबी टचच्या बाबतीतला, तोच नियम इथं अंमलात आणला जाईल. हो, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली. हो, केलेली आहे. तिथं कॅमेरा आहे का? हो, आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. ह्या लाईव्ह या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार? STC लाईव्ह. त्याचबरोबर खाली झेंडापंच म्हणून कोण भूमिका पार पाडणार? या ठिकाणी झेंडापंच म्हणून कल्लेसाप्पा घाट या ठिकाणी ते झेंडापंचाचं काम करतात. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या ठिकाणी या मैदानात समालोचक प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर हे करतात. बरं. आणि खाली एका वेळेस किती गट खाली जातील? 5 गट या ठिकाणी एका वेळेस खाली जातील. त्यांना टाइम लिमिट किती असेल? 7 मिनिटाचा या ठिकाणी टाइम लिमिट असेल. बरं. आणि डबल बैल पडला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? पूर्ण दिवसाचा या ठिकाणी कालावधी असेल. त्याला नियम काय आहे? पूर्ण दिवसाचा कालावधी असेल ज्याला आणि जो या ठिकाणी पुरावा आणेल, जर ते पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद दिली जाईल. बरं. आणि आदतचं मैदान आहे त्यामुळे आदत बैलाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशी नियमावली असेल? या ठिकाणी जर ऑब्जेक्शन असेल तर त्या ठिकाणी ते बैलगाडी मालक येऊन ते जर निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी जर ते आदत नसेल तर त्या ठिकाणी गाडी बाद केली जाईल. दादा, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धती? या ठिकाणी गटाला जर समान गाड्या उतरल्या तर पुढं सेमीला चाल दिली जाईल. आणि सेमीला समान गाड्या उतरल्या तर? सेमीला जर समान गाड्या जर उतरल्या तर दोन्ही बैलगाडी मालकाने संगनमत करून प्रत्येक एक बैल पळायला जाईल. नाही संगनमत झालं तर एक चिठ्ठी काढून त्या ठिकाणी पुढं चाल दिली जाईल. बरं. आणि त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे तिथं कशी नियमावली असेल? त्या ठिकाणी ते पट्टीची व्यवस्था तिथं जर काही झालं तर त्या ठिकाणी महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार त्या ठिकाणी निर्णय दिला जाईल. चालतंय. धन्यवाद. आणि मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50%. बरं. ह्या मैदानाची लॉट कधी काढले जातील? मैदानाच्या दिवशीच काढले जातील. बरं. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी होणार आहे, वेबसाईटच्या माध्यमातून काय आव्हान करताल? या ठिकाणी या मैदानावर प्रथमतच आपण वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करणार आहे. तर सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी आपण वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करून जास्तीत जास्त या ठिकाणी सहभाग घेऊन या मैदानावरती सहभागी व्हायचं. चालतं. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जगदीश बापू शिंदे, उरुळी देवाची. बापू नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, उरुळी देवाची गावामध्ये आता पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
दिनांक 10 मार्च रोजी भव्य दिव्य असं एका आदत एक बैल मैदान संपूर्ण होणार आहे. तुम्ही आयोजन नियोजन पाहिलं आयोजकांचं. त्याचबरोबर या मैदानाची वेबसाईटच्या थ्रू ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्याच्याविषयी थोडंसं बैलगाडी मालकांना मार्गदर्शन करा. नमस्कार. आपण या मैदानात पाहिलं स्क्रीनचं मैदान बी इथंच घेतलं होतं आणि आता वेबसाईटच्या माध्यमातून अखिल भारतीय बैलगाडी संघटना वेबसाईट ही एक नवीन आपण पहिल्यांदाच इथं अंमलात आणतो आहे. त्याच्या तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून नोंद करून जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी त्या वेबसाईटच्या माध्यमातून नोंद करून आम्हाला सहकार्य करावं. मैदान कशा पद्धतीने पार पडेल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. हो, त्यांच्या नियमानुसार बरं. आणि मैदानाची लॉट कधी काढली जातील? सकाळी 9 वाजता. बरं, चालतंय. धन्यवाद बापू. नमस्ते मित्रांनो, तुम्हाला आता मी ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून नाव नोंदणी कशी करायची ते सांगतो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की जी व्हॉट्सॲपला मला लिंक आली होती ती लिंकवरती मी क्लिक केलं. हीच लिंक तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली दिसेल. त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर वेबसाईट ओपन होईल. तिथे गेल्यानंतर खाली यायचं आणि रजिस्टरवर क्लिक करायचं. तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो एंटर करायचा आहे त्यामध्ये आणि टाकल्यानंतर एंटर म्हणायचं आहे आणि सेंड OTP म्हणायचं आहे. सेंड OTP म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो 4 अंकी OTP असेल. तो OTP त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे, टाकायचा आणि तो एंटर केल्यानंतर ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला आगामी बैलगाडी शर्यतीची मैदानं दिसतील तारखेवाईज नावानुसार. त्यानुसार आपल्याला कुठल्या मैदानामध्ये सहभाग घ्यायचा आहे ते बरोबर नाव आणि तारीख ही तिथं सिलेक्ट करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की खाली गेल्यानंतर 9 मार्च काळभैरवनाथ केसरी देवाची उरुळी हे दिसेल. त्याच्यावरती रजिस्टरवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर सेल्फ ऑप्शन सिलेक्टेड असेल. इथं गेल्यानंतर नेम ऑफ पावती म्हणजे तिथं ज्याच्या नावाने गाडी नोंदवायची ते नाव टाकायचं आहे. मित्रांनो, यामध्ये लक्ष द्यायचं आहे प्रामुख्याने की इथं मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे. व्हॉईस टायपिंग जर असेल तर उत्तम, किंवा अगोदरच तुम्ही तुमचं नाव व्हॉट्सॲपमध्ये चॅटिंगमध्ये मराठीमध्ये टाईप करून ठेवा. इथं मी आई तुळजाभवानी प्रसन्न मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनल टाकलेलं आहे. यामध्ये यूट्यूब चॅनल इंग्लिशमध्ये झालं ते कट करून मी आता मराठीमध्ये टाईप करतो आहे. मराठीमध्ये टाईप केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर खाली दिसत असेल तुम्हाला. ते टायपिंग झाल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला पे ऑप्शन येईल. पेवरती क्लिक करायचं. पेवरती गेल्यानंतर तुम्हाला विविध पेचे ऑप्शन दिसतील. गुगल पे, फोनपे आणि इतर माध्यम. त्यावरती जाऊन पे करायचं आहे. इथं आपली नोंदणी पूर्ण होईल. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर नोंदणी पूर्ण झालेली दिसेल.